आज आपण ब्रह्मदेवांच्या 10 मानसपुत्रांपैकी एक म्हणजे महर्षी अत्री म्हणजेच माता अनुसया यांचे पती यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. ब्रह्मदेवाच्या 10 मानसपुत्रांपैकी एक म्हणजेच अत्री ऋषी. अत्री ऋषींची उत्पत्ती ब्रह्मदेवांच्या नेत्रापासून झाली आहे असे पौराणिक संदर्भ आहेत, ज्यांच्यात सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण नाहीत, म्हणजेच जे या त्रिगुणांच्याही पलीकडे आहेत ते म्हणजे अत्री. महर्षी अत्री यांचे वैदिक कार्य. महर्षी अत्री हे वैदिक काळातील सुक्तदृष्टा होते. ऋग्वेदाच्या 5व्या मंडलातील 37 ते 43 आणि 76 ते 77 ही सूक्ते त्यांनी रचली. वाग्देवी आणि प्रजापती यांचे हे पुत्र होते. त्यांनी सांगितले, वैदिक मंत्राच्या अधिकारपूर्वक जपाने सर्व प्रकारच्या पाप क्लेशांचा विनाश होतो. पठणकर्ता पवित्र होतो. त्याला जन्मांतरीय ज्ञान होते. अत्री ऋषींनी समाजाला सदाचार आणि धर्माचरणपूर्वक उत्तम जीवनचर्या कशी असावी हे सांगून प्रेरणा दिली. मानवाचे जीवनातील कर्तव्य काय असावे याविषयी उपदेश केला. मानवाला केलेल्या ह्या मार्गदर्शनाची सूत्रे आत्रेय धर्मशास्त्र या नावाने ओळखली जातात. यामध्ये त्यांनी वेदांमधील सूक्ते आणि मंत्र यांचे महात्म्यही सांगितले. महर्षी अत्रींनी एवढे प्रचंड कार्य केले आहे त्याची आपण कल्पना करू शकणार नाही. प्रायश्चित्त कर्म सांगून समाजाचा उद्धार करणारे महर्षी अत्री. अत्री संहितेत योगविषयक विचार मांडले आहेत. यामध्ये 9 अध्याय असून यामध्ये योग, जप, कर्मविपाक, प्रायश्चित इत्यादी विषयांचे विवरण आहे. पापक्षालनासाठी प्रायश्चित्त हा उपाय देऊन महर्षी अत्री यांनी पापी माणसालाही पुण्यमार्ग दाखवला आहे. एकदा चूक केली की व्यक्ती कायमची गुन्हेगार ठरत नाही, तिला सुधारण्यास वाव असतो हा विश्वास त्यांनी दिला. महर्षी अत्रींनी पर्जन्य सूक्त रचले. तपस्वी महर्षी अत्रींनी खगोलशास्त्रविषयक शोधही लावले होते. ते प्रथम खगोलशास्त्रज्ञ होते. आज विज्ञानाने अनेक उपकरणांचा आधार घेऊन असे शोध लावले, परंतु अत्री ऋषींच्या तपसामर्थ्यामुळेच त्यांना झालेल्या अंतप्रेरणेने प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीने सूर्यग्रहणाविषयीचे ज्ञान अखिल मानवजातीला झाले. भर दुपारी सूर्य काळवंडू लागला, तो निस्तेज झाला हे पाहून लोक भयभीत झाले. त्यांना वाटले परमेश्वराचा कोप झाला असावा. निसर्गातील ह्या चमत्कार सदृश्य घटनेचा अभ्यास करून एका महात्म्याने यामागचे रहस्य लोकांना समजावून सांगितले. तो म्हणाला, हे सूर्यग्रहण आहे. काही घंट्यातच सूर्य यातून बाहेर पडेल आणि पूर्ववत प्रकाशमान दिसेल. तसेच घडले. लोकांनी त्या महात्म्याचा जय जयकार केला. त्यांचे नाव होते महर्षी अत्री. स्वरभानू नावाच्या असुराने मायावी शक्तीने सूर्याला झाकले आणि लोकांना सांगितले, आता सूर्य केव्हा प्रकाशमान होणार ते अत्रींना विचारा. त्यांनी इंद्राच्या सहाय्याने स्वरभानूचे मायावी सोंग उघडे पाडले. भ्रष्ट राजसत्तेला पदभ्रष्ट केले पाहिजे. महर्षी अत्री अविचारी अविवेकी राजांना पदभ्रष्ट केले पाहिजे हे मत अत्री यांनी समाज मनावर बिंबवले. जनतेला तिच्या अधिकारांची जाणीव करून दिली. राजसत्तांनी मात्र ह्या मतांचा त्यावेळी धिक्कार केला. महर्षींना कारागृहात टाकले. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला, तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यांचे असह्य कष्ट पाहून साक्षात अश्विनी देवांनी त्यांना सहाय्य केले. वनवास काळात राम, लक्ष्मण आणि सीता यांनी अत्री ऋषींच्या आश्रमाला भेट दिल्याचे उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. अत्री ऋषींनी त्यांना पुढील मार्गक्रमणाविषयी माहिती दिली. अनुसयेच्या पातिव्रत्याची परीक्षा. अत्री ऋषी आणि पत्नी अनुसया यांनी दीर्घकाल निरंतर तपस्यादी साधना केली. त्यांच्या ह्या तपश्चर्येने साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव त्यांच्यापुढे प्रकट होऊन त्यांनी त्यांच्या घरी पुत्ररूपात जन्म घेण्याचे त्यांना वरदान दिले. लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या 3 शक्तींनी जगाला अनुसयेचे पातिव्रत्य दाखवून देण्यासाठी लीला केली. त्रिदेव अनुसयेची सत्वपरीक्षा घेण्याची ही लीला करण्यास पृथ्वीलोकी आले. त्रिदेवांनी ब्राह्मणाची रूपे घेतली आणि ते दुपारी अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. ते अतिथी तिला म्हणाले, आम्ही तुझ्याकडे इच्छा भोजनासाठी आलो आहोत. तुझ्या सौंदर्याची ख्याती ऐकून आम्ही अत्यंत लांबून आलो आहोत. तेव्हा तू विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावेस. अनुसया पतीकडे गेली. महर्षी अत्री यांनी पत्नीला एका पंचपात्रात गंगोदक देऊन ते म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर शिंपड आणि त्यांना इच्छभोजन दे. महर्षी अत्री यांनी दिलेले गंगोदक तिने त्या तिघावर शिंपडले. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले.
त्यावेळी तिच्यातील मातृत्व आणि वात्सल्य जागृत झाले. तिला पाना फुटला. तिने त्यांना स्तनपान करवले, त्यांची क्षुधा निवारण केली. अनुसयाच्या पातिव्रत्याचा असा हा चमत्कार झाला. अशी कित्येक युगे लोटली. एकदा नारद मुनी महर्षी अत्री यांच्या आश्रमात आले. त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 बालकांच्या रूपात असताना पाहिले. त्यांनी हे त्रिदेवींना सांगितले. तिन्ही देवी व्याकुळ होऊन अनुसयेकडे गेल्या. त्यांनी अनुसयेची क्षमाही मागितली. त्यामुळे अत्री ऋषींनाही करुणा आली. त्यांनी लगेच त्या 3 बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा त्या बालकांमधून ब्रह्मा, विष्णू, महेश प्रगटले. साक्षात त्रिदेव पुनश्च प्रकट झाले. दत्तात्रयांचे अवतार धारण. 3 शिरे, 6 हात, वदनावरती मधुर हास्य आणि तेजस्वी अंगकांती असलेले असे ते दिव्य बालक होते. हेच ते परमवंदनीय दत्तरूप. त्या बालकाचे अत्यंत तेजोमय आणि दिव्य रूप पाहून सती अनुसयेला अत्री ऋषींना अत्यानंद झाला. त्रिमूर्ती स्वरूप दत्त दिगंबर ज्यांच्या अपार तपसाधनेमुळे हे भगवंताचे अवतार धारण झाले, त्यांच्या प्रती आपण किती कृतज्ञ राहायला हवे. रामकृष्ण हरी.